मला वाटतं माझ्या मनात खात्री आहे. आता या शहरासाठी आपण जे जे केलं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता महापौर राहिलेले आता कोण कोण इथं, त्र्यंबकराव आले नाही, सुदाम मामा आहे, गुंजाळताई आहे, अजून कोण इथं आले आहे, कोलेताई, जे कोणी आहे. पण या शहरामध्ये उद्धवजींचं सरकार असताना 2,500 कोटी रुपये उद्धवजीनं मंजूर केले होते. 1150 कोटीचं काम झालेलं आहे. आणि आता जे काम होतंय ते उरलेले होतात. यांच्याकडून 1 रुपया नवा आलेला नाहीये. त्या फडणवीसनी मोर्चा काढला होता 6 महिन्यात पाणी देऊ, विरोधी पक्षनेता होता. त्यांचं 2.5 वर्ष गेलं आणि आता हे चालले तरी देऊ शकत नाही. 6 महिन्यात पाणी देऊ शकत नाही. महापालिका कर्जबाजारी आहे. 800 कोटी रुपये सरकारने द्यायचं उद्धवजीनं आश्वासन दिलं होतं. हे कर्ज रूपानं देत आहेत. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट केला आहे. भूमिगत गटार योजना खैरे साहेबांनी आणली होती. समांतर जलवाहिनी खैरे साहेबांनी आणली होती. आज मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस आणलेली ती. हे काँग्रेसवाले लोक सांगत नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस खैरे साहेबांनी विलासराव देशमुख, शरद पवार यांच्याशी भेटून ती समांतर जलवाहिनी आपल्या शहरासाठी आणलेली आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भूमिगत गटार योजना 3.5 कोटीची खैरे साहेबांनी आणली होती. केंद्राची योजना होती आपली. आपण हे बोलतच नाही. आपण त्यांनी 10,000चे पाकिट दिले आणि 20,000चे पाकिट दिले हेच बोलतो आपण. आता पुन्हा आपल्याला फोन, पाणी आलं नाही आपल्याला फोन, लाईट आले नाही आपल्याला फोन, रस्त्यावर खड्डे आपल्याला फोन. येतात का नाही येतात? येतात. आणि म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा, हे आपण केलेलं. या शहराचे लाईट लावले ना LED, केंद्राची योजना खैरे साहेबांनी आणलेली आहे. 120 कोटी रुपये खर्च केले त्या लाईटवर. जवळपास 45,000 लाईट लावले. आधी नाही तर रोज गाडी येऊन ते दुरुस्त करावं लागत होतं. आता लाईट बंद होत नाही आपले, बरोबर टायमरवर चालतात. आपण केलेलं आहे ते. आणि हे सगळं विसरतो. छत्रपती शिवरायाचा पुतळा आपण केलेला आहे. महाराणा प्रतापाचा पुतळा आपण बसवलेला आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाईचा फुलेचा पुतळा आपण बसवलेला आहे. स्वामी विवेकानंद आपण बसवलेला आहे. अबे हे तुमच्या सगळ्यांना या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. आज शिलाताई गुंजाळे सारख्या ताईंनी पाण्याचा प्रश्न त्या भागातल्या जवळपास 1,00,000-2 लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवलेला आहे. पण या सगळ्या गोष्टी आपल्या शिवसेनेने केलेल्या आहे. आणि म्हणून मी शिवसैनिकाला एवढंच सांगेल की आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. निवडणुका येतील जातील. एखाद्याच उद्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला निवडणुका लढायच्या नाही, तर आपण शिवसेनेचं काम करणार आहे का नाही करणार आहे? हो का नाही? मग त्याला काय निवडणुकीच्या यश अपयशाला घाबरायचंय? एखाद्या संघटना निर्णय घेऊ शकते की चला आपल्याला निवडणुका नाही लढायच्या. आपण शिवसेनेचं काम एक हिंदुत्वाच्या विचारानं सुरू केले ना. आपण त्याच विचाराचे सगळे पायिक आहोत आणि त्याच विचारानं पुढे जायचं आपल्याला. मुंबई नंतर शिवसेनेचं नाव घेतलं जातं ते संभाजीनगरात लक्षात ठेवा आणि या मराठवाड्यात लक्षात ठेवा. म्हणून हा एका पराभवानं आपण फार नाराज नव्हता. येणाऱ्या काळात हा पराभव खऱ्या अर्थाने येणाऱ्या विजयाची नांदी असं समजून आपल्याला काम करावं लागणार आहे. येणाऱ्या विजयाची नांदी मला असं वाटतं हा पराभव आपण समजायला काही हरकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करेल, विनंती करेल, भरपूर मी बोललेलो आहे. एक माझ्याकडे हे की चलो चांद का किरदार अपना ले, चलो चांद का किरदार अपना ले, दाग अपने पास रखे और रोशनी फैला दे. आपले जे दोष असेल आपल्याजवळ ठेवू आपण. आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनेचं काम मला असं वाटतं मजबूतीनं उभं आपल्याला करावं लागेल. बऱ्याच जणांनी खैरे साहेबांना मला बदनाम केलं. सगळे सांगू तुम्ही आमच्या मागे राहा, तुम्ही तुमच्या मागे नाही, आम्ही कोणाच्या मागे? दुसऱ्याच्या मागे का तिसऱ्याच्या मागे? ते बाळू म्हणतो, त्या दातारदाई म्हणतात आम्ही कोणाच्या मागं? तुमच्या आमच्या मागं बघ. मग कोण आहे तुमच्या मागं? तुम्ही तुमचे पळता का? हा, तुम्ही तुमचे पळता. उगाच आम्हाला बदनाम करता. ठीक आहे, मी माझ्या कामात आहे, ते त्यांच्या कामात आहे. मी कधी म्हणलं त्यांना काम करू नका आणि त्यांनी मला म्हणलं कधी काम करू नका? ठीक आहे, एका व्यासपीठावर आलो नसेल बरेच दिवस झाले, आज आलो एवढंच. अरे पण तुम्हाला कोणी काही बोललं का? बदनाम आम्हाला उगाच तुम्ही करता.
तुम्ही आमच्या मागे उभं राहा. अरे तुम्हीच मग प्रोत्साहन देता, तुम्ही इकडे एक सांगता तिकडे एक सांगता. शिवसैनिक काय कमी आहे का? खैरे साहेबाला एक जाऊन सांगतात आणि मला एक घेऊन सांगतात. खैरे साहेब जास्त ऐकतात, मी इकडून घेऊन इकडे सोडून देतो. आता खैरे साहेब 70-75 झाले म्हणून तो स्वभाव आहे. मी आपलं सोडून देतो, इकडून घेऊन इकडे सोडून देतो. ते ऐकून घेतात. पण सांगणारे तुम्हीच राहता ना. मग पुन्हा म्हणता आम्हाला तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. उगाच बदनाम आम्हाला नका करू. ते करतात, त्यांना करू द्या. मी करतो, मला करू द्या. जेव्हा एकत्र करायचं आपण करू. काळजी करण्याची गरज नाही, एवढं तुम्हाला सांगतो. शेवटी संघटनेसाठीच तेही करतात आणि मीही करतो, एवढं लक्षात ठेवा. आणि कोणाच्या मागे नाही वगैरे असं म्हणण्याच्या सगळेच आम्ही तुमच्या मागे. आणि आपली संघटनाच एक आहे. आपली संघटना एक आहे. आपण सगळे संघटना म्हणून काम करतो, परिवार म्हणून एक काम करतो. म्हणून मला असं वाटतं शिवसैनिकांना मी आवाहन करेल, या घे भरारी मेळाव्याच्या निमित्तानं भरारी घेण्याचा संकल्प डोक्यात ठेवा की आपण जिंकू शकतो. वी कॅन विन. शिव खेराचं पुस्तक आहे. तुम्ही जिंकू शकता. जिंकू शकता तर घरी येऊन कोणी तुमच्या ताट जिंकण्याचं ताट आणून देणार नाही, लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागेल, त्यासाठी मेहनत करावं लागेल. वाडाचे प्रश्न, जिल्हा परिषद गटारमधले त्यांचे प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, लोकांचे छोटे छोटे प्रश्न, संजय गांधी निराधार योजना असेल, ही योजना असेल, ती योजना असेल, लाडकी बहीण असेल. टीका नका करू कोणत्या योजनेवर. सरकारची योजना लोकांना आवडत असेल आपण मान्य करायची. उगाच तिच्यावर टीका. सरकार काय करायचं, कुठून पैसा आणायचं ते सरकार पाहत असेल. आली योजना लोकांना आवडते ना तर करून टाका, काय फरक पडतो त्याला. टीका किती दिवस करणार आपण या विषयावर. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या योजना जनतेला कशा मिळाव्या याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. या शहरामध्ये शिवसेनेचे जवळपास 65 कार्यालय, 65 ते नव्या ताकदीने आपल्याला सुरू करावं लागणार आहे. खैरे साहेबांनी मी आलटून पालटून मला असं वाटतं खैरे साहेब आपण या 65 कार्यालयात दर आठवड्यातून 2 दिवस फिरण्याची आपण सिस्टीम सुरू करू. लोकांनी तिथं यायचं. आपले शिवसैनिक आपल्या सोबतच, यांच्या बैठका घ्यायची गरज नाही, जनतेत जाण्याची आवश्यकता आहे. आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या शाखेत जाऊन पोहोचतो. 65 कार्यालय आपल्याकडे, 65 या शहरामध्ये वेगवेगळे सगळ्यांचे मिळून. सगळ्यांचे कार्यालय, इथं बाळूचं कार्यालय, राजूचं कार्यालय, या राजूचं कार्यालय, माझं कार्यालय, कृष्णाने सुद्धा शहरात कार्यालय केलेलं आहे, हरिभाऊचं कार्यालय, सगळ्यांचे कार्यालय, जेजूरकरांचं कार्यालय, सगळ्यांचे कार्यालय इथं आहे. आणि आपलं शिवसेना भवन आहेच आहे ना. आणि म्हणून हे सगळे कार्यालय आपले आता आपले बोर्ड्स सुद्धा जे आपण लावलेले ते नव्यानं आता शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन आहे 23 जानेवारी. या 23 जानेवारीच्या आधी आपापल्या भागातले जे बोर्ड्स जुने होते ते आपण नव्यानं, त्याचा एक आजच तुम्हाला मी त्याचं डिझाईन पाठवून देतो ज्याला त्याला. आपापल्या भागाचे बोर्ड्स आपण आपले पेंटिंग नका करत बसू, ते मिळतं एक 4-4 वर्ष टिकणं, ते चिटकवायचं डायरेक्ट त्याला. वाटतं हे बोर्ड आपण आपले लावले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं 23 जानेवारीला शिवसेना प्रमुखांचा जो वाढदिवस आहे तो ताकदीनं या संभाजीनगरात आपण साजरे करू, सगळे मिळून साजरे करू. आणि म्हणून सगळ्या शहर प्रमुखांनी, तालुका प्रमुखांनी एक कार्यक्रम घ्यायचा, सगळ्या उपशहर प्रमुखांनी एक कार्यक्रम घ्यायचा, महिला आघाडीच्या सुद्धा सगळ्या शहर प्रमुखांनी एक कार्यक्रम घ्यायचा. हे सगळे कार्यक्रम घेऊ. आणि जशी शिवजयंतीला आपण ठिकठिकाणी शिवसेना प्रमुख आपण शिवाजी महाराज अभिवादन करतो, या शहरात असे 5-25 ठिकाणी चौकामध्ये शिवसेना प्रमुखाची जयंती आपण साजरी करायची की नाही, अशी करू आपण, करू सगळ्यांनी. मग महिलांनी सुद्धा हळदी कुंकू असेल, अन्य काही उपक्रम असेल, सगळे घ्या. ज्याला काही साधनाची कमतरता आहे ते उपलब्ध करून देऊ, हे मी तुम्हाला सांगतो. पण कार्यक्रम करा, तुम्ही उपक्रम करा सगळ्यांनी. शिवसेना प्रमुखाचा 23 जानेवारीचा वाढदिवस असा न भूतो न भविष्यती करू. या जिल्ह्यामध्ये सगळीकडे एक शिवसेनामय, एक भगवं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं मी भरपूर बोललो, आपण ऐकत आहात. खैरे साहेबांना बोलायचंय. मी अटल बिहारी वाजपेयींची एक कविता वाचून माझं भाषण संपवतो. अटल बिहारी वाजपेयींनी असं म्हटलेलं आहे, छोटे मन से कोई बडा नहीं होता. राजू, 2 राजू.
छोटे मन से कोई बडा नाही होता, टूटे मन से कोई खडा नाही होता. त्यामुळे आपलं मन तुटलं नाही पाहिजे, आपलं मन जुडलं पाहिजे, आपलं मन मजबूत असलं पाहिजे. निश्चित आपण सगळे उभे राहू अशा प्रकारचा संकल्प या निमित्ताने करू. आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा जे काही स्वप्न आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांची जी काही शक्ती आहे, एक संभाजीनगरच्या रूपानं मजबूत करण्याचा संकल्प करू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दानवे साहेब. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपण शिवसैनिकांना केलेलं आहे. यानंतर शिवसेनेचे नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब, शिवसेनेच्या स्थापनेपासून 1986ला शिवसेनेची स्थापना झाली, 85ला स्थापना झाली. मुंबई ठाण्यानंतर संभाजीनगर शहरात शिवसेना प्रमुखांचे प्रखर विचार घरोघरी पोहोचण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. केवळ एकदा नाही तर एकदा नगरसेवक, दोनदा आमदार, त्यात पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री व 4दा खासदार राहिलेले व आपल्या शहरासाठी अनेक महत्त्वाच्या योजना ज्यांनी राबवल्या असे शिवसेनेचे नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना विस्तृत असं मार्गदर्शन करायचं आहे. तत्पूर्वी एक सूचना मी या ठिकाणी मांडतोय. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञाचा आयोजन करण्यात येतं. 4 जानेवारी ते 19 जानेवारी. स्थळ आहे गणपती विसर्जन विहीर, देवगिरी कॉलनी, मुकुंदवाडी, जुनेगाव. सर्व शिवसैनिकांनी यात सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझ्या आद्य दैवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली वाहून कोट्यावधी शिवसैनिकांच्या मा कैलासवासी सभापती विनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून ज्यांच्यामुळे या ठिकाणी जरी महाविकास आघाडी झाली असेल परंतु त्यांनी काल घोषणा केली की आपण एकट्यात लढणार आहोत. टाळ्या कमी वाजल्या. ज्यांनी शेतकऱ्यांना खूप मोठी मदत केली ते मुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री नसताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर ज्यांनी शेतकऱ्यांना मदत केली, ज्यांनी करोनामधून आपल्या सर्वांना वाचवलं, मला सुद्धा वाचवलं. जे आज एकाकी लढत आहे ते एकाकी लढत असताना सुद्धा जे गद्दार गेले त्यांना गाडण्यासाठी आपण या ठिकाणी उभे आहे आणि त्या निमित्तानेच त्या ठिकाणी माननीय उद्धवजींना मानवंदना देतो. आदित्य ठाकरे साहेब सुद्धा त्या ठिकाणी फिरायला लागलेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. उपस्थित या ठिकाणी आपला संभाजीनगरचा मेळावा या ठिकाणी होत आहे. अचानकच अंबादास दानवेंनी मला फोन केला की आपल्याला मेळावा म्हटलं घ्यायचा, शनिवारी मला घेऊ, काहीच हरकत नाही, तुम्ही सांगा मी सांगतो, मला आपण दोघं सगळ्यांनी सांगून देऊ. म्हणून आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आहे. काही पदाधिकारी विचारून गेलेले आहेत, ते पण मी सांगेल मुद्दाम, नाही तर ते वर्तमानपत्रात नाव येईल की हे आले नाही ते नाही आले. सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जितकेही उमेदवार होते तर पहिले राजूचं नाव घेतो मी. राजू तुझं नाव घेतो आधी. त्याचप्रमाणे डॉक्टर दिनेश परदेशी, हे खरं म्हणजे ते खूप चांगले लढले. आपण मुसलमानांना नाव ठेवतो परंतु हे भाजपवाले ते चुपचाप मतं घेतात, त्यावेळेस चालतं त्यांना.
परंतु आर एम वाणी साहेबांच्या कृपेने त्या ठिकाणी वैजापूरमध्ये आम्हाला मला अनेक वेळेस मुस्लिम मतं मिळाले. आज डॉक्टरांना सुद्धा खूप मतं मिळाले, त्यांनी मिळवून दिले. सुरेश बनकरजी आलेच नाही, ते मला वाटतं मग मी काही इथं काही जास्त बोलत नाही. काही बोललं की ते वर्तमानपत्रात छापून येईल, मी बोलत नाही. त्या माणसाला त्या ठिकाणी सर्वांनी सपोर्ट केला, पण तिथे घात झाला. तो हिरवा साप परत निवडून आला. तसं या ठिकाणी मी दत्ता गोडवेला पण सांगेन, माझं पिच त्या ठिकाणी जे आहे शिवाजी महाराजांच्या बाजूचं जे नेहमी भाषण व्हायचं, मला तिथे भाषण करायचं होतं. काही दौरे करायचे होते, पण तू एक कुठेतरी बिझी होता, त्याच्यामुळे तुझ्या कोणत्याही कार्यकर्त्याने मला सुद्धा, मी फक्त जाऊन आलो तिथे, सांगितलं, हे तारीख दिली, तरी त्या ठिकाणी आले नाही. आणि मग परत म्हणायचं की तुम्ही आमच्याकडे लक्षच दिलं नाही. तिथे सुद्धा असं झालं, सिल्लोडला, इव्हन कन्नडलाही असंच झालं. अरे आमची काही ताकद आहे. मी जवळपास 6 वेळेस लोकसभा लढलो, 2 वेळेस मी आमदार लढलो, 1 वेळेस मी पालकमंत्री होतो. त्यावेळेस सगळीकडे फिरायचो. परंतु लोकसभेत तर त्या ठिकाणी 2 वेळेस मी पैठणचाही खासदार होतो ना. आणि इतकं असताना सिल्लोडचं नव्हतं फक्त, पण सिल्लोडला मी अनेक वेळेस गेलो. अनेक वेळेस मदत केली. आणि त्या चौहट्ट्यावर त्या ठिकाणी मी भाषण करायचं, रस्त्यावर हिरवा साप म्हणून. अंबादास सुद्धा माझ्याबरोबर 2-3 वेळेस होता. मुसलमान लोक ऐकायचे. भाषण संपल्यावर मला कुछ गलत तर नाही, मला बराबर बोलते साहब, हम बोल नहीं सकते लेकिन आप बोले बराबर. ते सुद्धा मला काही लोकांनी तिथे होऊ दिलं नाही. असे मिळाले होते काही लोक. मग तुम्हाला राग मानू नका, काही लोक असे मिळाले होते की त्यांच्याशी बोलायचे, ते त्यांच्याशी बोलायचे, ते अरे कसले काय बोलायचं. आज तुम्हाला माहिती आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जी सुरू केली, सुभाष पाटील साहेबांना अकोला जेलमधून घेऊन जाऊन त्या ठिकाणी आम्ही साहेबांकडे डायरेक्ट गेलो. साहेबांनी आशीर्वाद दिला, त्या काम जोरात करा. दंगली झाल्या. दंगलीमध्ये त्या ठिकाणी अशोक बावस्कर माझ्यासोबत होते लॉकअपमध्ये. सर्वप्रथम लॉकअपमध्ये मी आणि अशोक बावस्कर मी गेलो. हडसूल जेलमध्ये गेलो. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी नंतर झालेच केसेस भरपूर, अजूनही खूप केसेस आहे. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी केस महत्वाची आहे. ती म्हणजे कोण 2 केसेस आहे महत्वाच्या. त्या एक ती सिंधी मुलगी, तिला एका मुसलमानाने हे केलं होतं, ते केस अजूनही चालू आहे. हिंदुत्वासाठीच केलं ना आम्ही. हेच नाही तर त्या ठिकाणी जे काही मंदिरं पाडण्यात आले होते, अधिकाऱ्यांना चांगला त्या ठिकाणी समाचार घेऊन चोप देऊन सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबवलं मी सगळं. ते महाराष्ट्रात मंदिरं थांबले. हिंदूंचे मंदिरं पाडण्याचं जे काही षडयंत्र काही लोकांनी केलं होतं ते सुद्धा महाराष्ट्रात थांबलं, फक्त आपल्या या बजाजनगरच्या कर्त्यामुळे. आपण हिंदुत्व नाही केला. तो एक दिवशी भागवत कराड भेटला, तुम्ही हिंदुत्व सोडला, हातात हात घेऊन. म्हणलं हे काय रे बाबा, हे आहे का तुझ्या गळ्यात दाखवू रुद्राक्ष माळा वगैरे, तुझ्या हातात काय आहे, तुम्ही कसले हिंदुत्ववादी म्हणतात. पण अजिबात त्या ठिकाणी हिंदुत्ववादी भूमिकाच नव्हती यांची. आज मला या ठिकाणी सांगा, काल माननीय शिवसेना प्रमुखांच्या पक्षप्रमुखांबरोबर अनेक वेळेस बसलो. आपल्या कार्यकर्त्यांना मला सांगितलं, साहेब तुम्ही आम्हाला साहेबांची भेट घालून द्या. म्हटलं ठीक आहे. साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही एक ताबडतोब सांगा, बोलून घ्या. कारण काही लोकांना नाराजी वगैरे कोणीकडे तिकडं. आम्हाला बोललं ते मला खूप पटलं ते की फक्त 10 लाखासाठी 20 लाखासाठी तुम्ही तुमचं इमान विकलं, तिकडे तरफडलंय. आणि तिकडे तरफडून काय फायदा झाला. कोणी 1 कोटीचं काम घेतलं, 50 लाखाचं काम घेतलं. आता पैसे बंद झाले. दादानी पैसे बंद केले. त्या अंबादास यांनी बंद करून टाकले. अंबादास दानवेंनी पण बंद केलं. ते विरोधी पक्ष नेता आहे ना. आणि आता तर जुंपली चांगली. मी येताना या ठिकाणी मी विचार करतो, राजूभाई त्यांनी सांगितलं, म्हणजे राजूभाऊ काही येऊ लागले लोक, येऊ लागले म्हणून आज मी या ठिकाणी सर्वांचं कौतुक करेल. औलवारताई आहेत, सुनीता देवताई आहेत, दातारताई, त्यांच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आहेत. राजू वैद्य आहेत, सुधा मामा सोनवणे आहेत,
आमचे जुने मित्र सहकारी अनेक वेळेस आम्ही एकत्रपणे किती फिरलो मोटरसायकलवर फिरलो आपण, शाखा ओपन केल्या, सायकलवर गेलो आपण, शाखा ओपन केल्या. परवा एका ठिकाणी मी कुठे गेलो होतो, त्याने सांगितलं साहेब तुम्ही इथे आले होते शाखा ओपन करायला स्कूटरवर. हे काम आम्ही सुरुवातीला केलं ना. मग सुरुवातीला केलं ते मी एकही सांगतो, मी एकही दिवस कुठे बाहेर गेलो नाही. ठीक आहे, मी नोकरी करत होतो. मी त्याच्यानंतर मग आमदार झाल्यानंतर नोकरी सोडून दिली आणि नंतर मग मात्र मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करायला लागलो. पण एकही दिवस मी इकडे तिकडे गेलो नाही. खूप अडचणी आल्या, पक्ष चालवला, पक्षासाठी वाटेल तसं पूर्णपणे मी अर्पण केलं. नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती, तिथे जाऊन उमेदवाराला पैसे दिलेले आहे, हे मी दिले. पक्ष काय देत असतो का? नाही. पक्ष काय, शिवसेना पक्ष काय खूप मोठा आहे का की पैशाचा? नाही. आहे ताकद खूप, पण पैसे विसते नाही. आणि तरी पण त्या ठिकाणी आपले अनेक वेळेस ज्यावेळेस महानगरपालिका इथे निवडणूक लागली होती 1988ला, त्या 88ला त्या ठिकाणी आमदार नव्हता, खासदार नव्हता आपला शिवसेनेचा. मी आता ज्या बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये तेच सांगितलं, आमदार नव्हता, खासदार नव्हता त्यावेळेस, पण आपण त्या ठिकाणी महानगरपालिकेमुळे पुढे आलो. आज सुद्धा माझ्या सगळे हात जोडून मला विनंती, जितके एकनिष्ठ शिवसैनिक या ठिकाणी बसलेले आहेत, जे कोणी घरात असतील, इकडे असतील, एकनिष्ठ आमच्या भगिनी या ठिकाणी बसल्या असतील, एकनिष्ठ युवा त्यांचे कार्यकर्ते बसले असतील, त्यांना हात जोडून विनंती करतो, अरे आता खरोखर आपले दिवस येणार आहे. अंबादास बोलला ते बरोबर, खरोखर आपले दिवस येणार आहे. हे काल सुद्धा उद्धव साहेबांनी आम्हाला पटवून सांगितलं. आणि इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी मला सांगायचं, आज कोलीताई नाही आल्या, कारण कोलीताई जे आहे तर ते आपल्या शिवसेनेच्या पहिल्या महापौर आहे, शिवसेना पक्षाच्या पहिल्या महापौर आहे. त्यांनी मला सांगितलं साहेब मी जर गावाकडे गेली असेल तर कृपया करून गैरसमज करून घेऊ नका. आज या ठिकाणी गुंजाळीताई पण आहेत, त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा खूप काम केलं, अनेकांनी काम केलं. जितके महापौर झाले सगळ्या महापौरांनी खूप काम केलं आणि महापौरांनी काम केलं, पण आता काही महापौर गेले पळून तिकडे, त्याच्यामुळे माझं नाव खराब. तुमची सावली गेली तर तुम्ही पण चालले का? एकाने विचारलं. म्हटलं आता तुझ्या तोंडातच मारतो. मी इतका एकनिष्ठ आहे, मी म्हटलं मी मरेन तर शिवसेनेत मरेन, कुठे जाणार नाही, भगवत मरेल. साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी मी सांगितलं साहेब शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील. आणि त्याला काय नाही केलं. 2 वेळेस महापौर, स्टँडिंग कमिटीची पहिले, रेल्वे कमिटीवर, आणि काय ते चाटायला गेले, ते शिरसाटच्या चाटायला गेला तो, आता तिथे जाऊन बसेल. हे जरा मध्ये बोलू नका तुम्ही, आता बोलू नका. तुमच्या मनातलं जे मी सांगणार आहे, मग राग आला तर कोणाला हरकत नाही, मी बोलणार तुमच्या मनातलंच. म्हणजे त्यानं काय नाही केलं. आता हळूहळू मला लोक म्हणाले सर तुम्हारे नाम पे तो इसने ये मकान लिया, ये खेती लिया, ये फलाना किया. मला काय झालं? नाही काहीच नाही. मी हे झालो साहेब, मला जावं लागेल. कुठे जावं लागेल? तुझ्याकडे काय कमी पैसा आहे का? अरे शिवसेनेनं काय नाही केलं तुला? त्या शिवसेनेला विसरला तू. पण एक सांगतो मी, ज्यांनी शिवसेनेला सोडलं त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे, वाईट. कोणी बकऱ्या चालतं, कोणी काय चालतं, कोणचं काय चालतं, प्रचंड वाईट आहे. होतेच, कारण ज्या शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना सुरू केली त्यांना कधी वाटलं होतं असं? त्यांना असं कधी वाटलं होतं का की काय होईल पुढे? पण आज त्यांनी माझ्यासारख्या काय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केलं. इथे सांगितलं बरोबर, याच्या आधी सांगितलं की कोण काय होतं, कसं झालं, काय प्रेम दिलं बाळासाहेबांनी. काल महापौर बंगल्यात गेलो होतो आम्ही मुंबईच्या. मला विचारलं काय, म्हटलं इथे साहेबांनी आमच्या बऱ्याच मिटिंग घेतल्या. पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल की आपण चंद्रकांत पाटोळे महापौर असताना काय आपलं कुरकुर झाली होती, तिथे साहेबांनी सर्वांना बोलवलंय, रागावलंय. नंतर पाठीवर हात पेक केला, डोक्यावर. आता आगोपण करायचं नाही, हे चंद्रकांत यांना जेव घाल, म्हणजे कोणते पडवळा महापौर होते, हे मी सांगितलं त्यांना. म्हणजे साहेबांचा किती जीव होता. त्या साहेबांवर, त्या साहेबांच्या चिरंजीवावर तुम्ही त्या ठिकाणी असा आक्षेप करता.
अरे साहेब नसताना 2 वेळेस त्या ठिकाणी तिकीट दिलंय. स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं किंवा स्वतः मंत्रीपद न घेता एकही खातं त्यांनी घेतलं पण नाही, यांना दिले. आणि त्यांनी काय चोऱ्या केल्या, कुठून आला पैसा? अरे कधी ना कधी तर मी सांगतो एकनाथ शिंदेचा हा या ठिकाणी जो पैशाचा उधळ मानकेश्वर कुठून आणले रे बाबा पैसे? तो रिक्षाला चालवतो, रिक्षा. कुठून आणले पैसे? तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या कुठं काही असेल तर त्या ठिकाणी आता आमच्या म्हणजे आमचे मित्र, दोघांचे मित्र, डॉक्टरांचे आमचे मित्र म्हणजे आमचे आम्हाला फक्त सपोर्ट करतात म्हणून त्या ठिकाणी संचेती साहेब त्याच्या ईडीची धाड पडली. काही नसताना मुंबईसह आता या ठिकाणी यांच्यावर काही ईडी धाड पडणार नाही का? आम्ही स्वबळावर काय होईल? इन्क्वायरी होती, इन्क्वायरी सुरू झालेली आहे. महानगरपालिका इमारत बांधली, जिल्हा परिषद, कुठून ते हॉटेल झाली, लोन कसं क्लिअर झालं, कहाचे पैसे लाय, हे तर सर्व सुरुवात होणार, सोडणार नाही. तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की हा जितके पण गेले ना त्यांना आकला नाही, आकला बुद्धी नाही. त्या नंदूला तर साल्याला काही बुद्धीच नाही भाडव्याला. अरे ते लक्षात ठेवा तुम्ही. काय मी त्याला पटवून सांगितलं, तुला जे कोणी म्हणताना तुला मी सांगतो की हा एकनाथ शिंदे काही दिवसानंतर आउट होणार, 6 महिन्याच्या सरकार पडणार हे मी सांगितलं होतं. 6 महिन्याच्या सरकार पडेल. ज्याला जायचं जा, हे सगळे एकनिष्ठ राहतील. ज्याला जायचं जा तिकडे. त्याला मी सांगणार आहे, तू जर आता आमच्या कोणाला हे एक लालूच दाखवली ना, मग मी एक पाय तुझा खराब झालेला, दुसरा पाय काय करतो. साहेबांनी मला फोन करून विचारलं त्याचा पाय बरा आहे का? साहेब तुमच्यामुळे पाय बरा. तुम्ही त्या हॉस्पिटलला फोन केला, त्या डॉक्टरांनी चांगला केला, त्याचा पाय बरा झाला. त्याचा पाय बरा झाला आणि तो आता आपल्या अगेन्स्ट गेला. सांगायचा मुद्दा असा की किती काय केलं. हे सगळे महापौरांना आता तुम्हाला माहिती आहे माझ्यावर कर्ज आहे 5 कोटीचं. त्यावेळेस ते महापौर वाढत गेलं, तर वाढत गेलं. गेल्या त्या पळायला तिकडं, गेल्या तिकडे त्या. अशा अनेक जण चालले. अरे तुम्हाला काय कमी केलं का? मी प्रत्येकाला सांगा मी काय काय मदत केलेली आहे. कोणाच्या मुलीच्या लग्नाला केली मदत, कोणाच्या शाळेमध्ये केली, कोणाला काय नाही केलं सांगा. मी काय नाही केलं. माझ्यावर जर काही आक्षेप असेल ते सांगा तुम्ही. आज अंबादास दानवे आम्ही दोघं जण त्या ठिकाणी एक तर जे काही काम करायचो तिथे ह्याच लोकांनी जे आता फुटून गेलेले जे आमदार झाले ना सर बदमाश, त्यांनीच आम्हाला विरोध केला. आणि इथे काही लोक मी तुम्हाला सांगतो की हात जोडून विनंती करतो, तुम्ही गडबाजीत जाऊ नका, समर्थक बनू नका, कोणी काही करू नका कोणाचे. फक्त बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे समर्थक बना, तरच ती शिवसेना टिकेल, नाही तर नाही टिकणार. तुम्ही याला काहीतरी उचकवणार, त्याला काहीतरी उचकवणार, याला काहीतरी सांगणार, तसं काय आमच्या मनात नसतंच. परंतु या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की आता मात्र या ठिकाणी मी तर त्या गणेशला सांगितलं होतं भाऊसिंग पवारांच्या मीटिंगमध्ये. तो म्हणे साहेब तुम्ही एकत्र येत नाही, तुम्ही असं. अरे मला सांगितलं तर मी येईन ना. मला कधी तुम्ही बोला, मी कधी पण येतो, कधी पण तयार होतो. हा शिवसैनिकांची गरज, शिवसैनिकांच्या मदतीची गरज आहे नागरिकांना. आता अंबादासनी सांगितलं बरोबर अनेक वेळेस. आता राजाबाजारमध्ये आम्ही किती दगड मारले, मी दगड मारले, हातात घेतला दगड मारले मी. आम्ही काय भिलो का? काय बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आम्ही. पळत त्यांना हाकलून दिलं, त्यांच्या मागे पळालो आणि हाकलून दिलं. 9 वाजेपर्यंत दंगल चालली. हे बरोबर आहे, हे लोक हळूच आले. रात्री मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन केला, म्हणलं हे काय चाललं? घरं जायला लागलेत MIM मुळे. मी तुम्हाला हे सांगतो की MIM हा इतका दुष्ट प्राणी आहे की त्यांनी सगळं पूर्ण उद्ध्वस्त करायला ठरवलं होतं. आता परवा आग लागली. म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगत होतो शिवसैनिक कसा जातो, धावून जातो. 80% समाजकारण, 20% राजकारणात जे आपलं साहेबांनी बाळकडू दिलं ते आपण करतोय. कुठेही काही झालं की ताबडतोब धावून जाणार आणि मदत करणार. कोणी आजारी माणूस असेल, कोणी काही असेल, पण कोणाच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, कोणी मुलांचा त्या ठिकाणी ऍडमिशनचा प्रश्न, आपले शिवसैनिक जातात, बाकी कोणी जात नाही. आता त्या दिवशी परवाशी रात्री आग लागली मोठी. मला त्या सचिनने लोखंडेने फोन केला, गोखलेने, साहेब आग लागली आणि पूर्ण घरं जळायला लागले चेलीपुरातल्या. चेलीपुरात मागे सुद्धा आम्ही गेलो तर रात्री भर त्या ठिकाणी करून थांबवली आग दंगलीच्या वेळेस. त्यावेळेस
आता लगेच समजलं माझा 50वा लग्नाचा वाढदिवस आमच्या घरगुती सगळे मुलं मुली सगळं त्या ठिकाणी सुनबाई सगळं आई माझी सगळे आम्ही त्या ठिकाणी साजरं करत चाललो होतो साधा. आता तो खूप मोठा कार्यक्रम करायचा होता पण म्हटलं नाही इथे आपण असं झालं ना म्हणून नाही करायचं आपण करू काहीतरी आपण जिंकू महानगरपालिका जिंकून मग आपण करू. पण तुम्हाला सांगतो की मग आम्ही जेवायला बसणार फोन आला की साहेब आग लागली तुम्ही ताबडतोब या. मी लगेच गेलो. सगळ्यात पहिले आपण 5 शिवसैनिक होतो. संदीप होता मी होतो सचिन होता हे सगळे आम्ही. नंतर बाकीचे आले. त्यांना समजलं कारण त्यांचे चेली झपाटे असताना चेलीपुऱ्यात का कमी चेली झपाटे आहे का काय मतदान झालं आमचा मोदी 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 करायला लागले तर मोदी काय म्हणत नाही काय आग विझवायला म्हणून नाही. पण त्यांनी मात्र अतुल साहेबांना फोन केला. मग अतुल साहेब हळू डुलत आले. मग ते पाहिलं त्यांनी आणि मग ते पाहून लगेच गेले. मी 3:30 वाजेपर्यंत थांबलो. म्हटलं ही आग पूर्णपणे विझली तरच जाऊ कारण आजूबाजू सगळे आपले हिंदूंचे घरं होते. मग हे हिंदुत्व नाही आहे हे हिंदुत्व आम्ही जागृत नाही करत. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून माझा शिवसैनिक आजही तुम्हाला सांगतो आता आपण एकट्यात लढतोय ना आता नागरिक खुश होतील कारण उगाच काँग्रेस बरोबर गेले काँग्रेस बरोबर. आता हे भाजपवाले काँग्रेस बरोबर गेले नाही का किती वेळेस तरी गेले. हे भाजपवाले काय मुस्लिमांबरोबर गेले ते महबूबा मुफ्ती तिच्याबरोबर गेले नाही का तिथे पण ते गेले ना. मग त्यावेळेस कसं होते आम्हाला तुम्ही बोलतात आणि आता चादर चढवणे नाही काय हे काय ते काय ते काय हे नाटकं कशाला करता. मग आम्हाला कशाला म्हणता तुम्ही हिंदुत्व सोडलं. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही सोडणार नाही कधीच नाही. शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजींनी मला 25 हे दाखवलं क्लिप. त्या क्लिप मी म्हटलं साहेब मला नाही आता नाही आपण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस दाखवते एक एक दाखव यांचं हिंदुत्व कसं आणि आमचं हिंदुत्व कसं. मग हे सगळं असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्यावर टीका टिप्पणी करायची नाही. त्यांनी काँग्रेसबरोबर गेले काँग्रेसबरोबर तुम्ही गेले नाही का अनेक ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिका किंवा बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेसचे मतं घेत नाही का तुम्ही मुसलमानाचे मतं घेत नाही का. राजकारणात ते करावंच लागतं ना. पण देशव्यापी त्या ठिकाणी पातळीवर त्या ठिकाणी ती लोकसभेची निवडणूक झाली होती ती म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी महाविकास आघाडीवर. त्याचं कारण असं आहे की सगळंच काही भारतीय जनता पार्टी पूर्ण राज्यात नाही आहे देशात नाही आहे. सगळंच काही त्या ठिकाणी काँग्रेस देशात नाही आहे. कुठे तृणमूल काँग्रेस आहे कुठे DMK आहे कुठे हे आहे कुठे ते आहे म्हणून त्या ठिकाणी हे करावे लागले आणि यश पण मिळालं. मोदी त्या ठिकाणी 405 पार करणार होते ते 240 अटकले हा त्याचा परिणाम झाला. त्याच्यानंतर मग विधानसभेत सुद्धा त्या ठिकाणी ती आघाडी कंटिन्यू राहिली. पण विधानसभेत म्हणजे खरं म्हणजे त्यावेळेस आता रोज चालू टीव्हीवर पाहिला असेल तुम्ही तो या असं बोलतो तो तसं बोलतो. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपल्या इथे काँग्रेसने कुठं काम केलं विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने कुठं काम केलं. आणि मग असं असताना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की काही म्हणजे न काम करणारे लोक निवडून आले. तुमचा त्या ठिकाणचा गंगापूरचा आमदार पैसे देतो आणि येतो पैसे देतो आणि येतो एकदाही काम करत नाही. आग लागली तर येईल का तो वीज गेली की येईल का तो पोल्युशनमध्ये गेले येईल का तो. तरी लोक कसे मूर्ख सारखं वागतात. दिले मतदान त्याला काय गरज पडली. अरे पैशाने तुम्ही त्या ठिकाणी जनाधार त्या ठिकाणी तुम्ही विकत घेता आणि नंतर मग लोकांची सेवा करत नाही. हे लोकप्रतिनिधीचा कायदा नाही आहे. लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी काल स्वतः एका संतांनी सांगितलं की म्हणे आपण जनसेवा हीच ईश्वर सेवा बाकीचं काही नाही. जनसेवा करा ती ईश्वर सेवा आहे हे त्यांनी सांगितलं ते त्यांचेच आहे. परंतु काही जरी असलं तरी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी आपलं सगळं सांगितलं आपण काय काय केलं. सिपेट ही योजना आहे. सिपेट प्लॅस्टिक इंडस्ट्रीची त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे. त्या प्लॅस्टिक इंडस्ट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या ठिकाणी मला आमच्या एका उद्योगपती मित्रांनी सांगितलं हो तिथे आपल्या इथं तुमचा प्रश्न आला सिपेटचा. हो आला. अरे मग हे अजून माहिती घ्या सांगा. मी माहिती घेतली तर त्या कमिटीवरच मी होतो. त्या कमिटीवर असताना रामविलास पासवानला सांगितलं की सिपेट हमारे संभाजीनगर में होना चाहिए. अरे बोले अभी ताबड़तोड़ जाओ CM के पास नहीं तो बारामती में जाने वाला है बोले. मग मी त्या ठिकाणी इमिजिएटली रात्री त्या ठिकाणी CM कडे गेलो. म्हणजे आपले विलासराव देशमुख साहेब आपल्या मराठवाड्यातलं ही सिपेट तिकडे चालली मग जाऊ द्यायचे का. अरे कसं काय पत्र द्या लगेच पत्र. रात्री 3 वाजता मी तिथे पोहोचलो. सकाळी 5 वाजता त्यांच्या हातात दिलं आणि सिपेट आपल्याकडे आलं. हे कोणाला माहिती आहे का सिपेट इंडस्ट्री. हे जे शिंबडे लोक म्हणतात काय केलं खरे साहेबांनी येऊन पाहिलं काय केलं तर
अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी हा एक प्रश्न राहून गेला त्यांचा. आणि दुसरा प्रश्न अजून राहिला DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर कोणामुळे झाले? आज तुमच्या जमिनीला व्हॅल्यू किती आली? ही व्हॅल्यू आली फक्त त्या ठिकाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर आले मिळाले. बिडकिन आणि शेंद्रा. स्वतः त्या ठिकाणी मी प्रधानमंत्र्यांकडे गेलो होतो. त्यावेळेसच्या मंत्री त्यावेळेस निर्मला सीतारामन जे होत्या त्यांना सांगितलं हे होणं चाहिए. आणि त्या काँग्रेसच्या राज्यात त्या ठिकाणी मी ती योजना करून घेतली. मी विरोधी पक्षाचा खासदार, तरी त्यांनी मला काय नाही म्हटले नाही. आणि ती योजना आणली. आज दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉरमुळे इंडस्ट्री वाढल्या का नाही? आता टोयोटो येते, बाकीचे सगळ्या इंडस्ट्री. हे त्याचं मूळ म्हणजे शिवसेना आहे. मी तर एक पाईक आहे शिवसेनेचं, माझं कर्तव्य आहे, पण ते शिवसेना आहे. हे कसे विसरले तुम्ही? मग हे जर असं असेल तर आम्ही त्या ठिकाणी काय करत नाही, फक्त जाऊन तिथे उद्घाटन करायचे. हे करणार. तुम्हाला अजून सांगतो, मी देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं होतं, म्हटलं मी आता खासदार म्हणून त्या ठिकाणी मी हा प्रश्न मांडला, पण आता तुम्हाला मी एक सांगतो, किया मोटर ही जी आहे, ही किया मोटर जी इथे आली तर डायरेक्टली 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट होतील इथे. तुम्ही तो प्रयत्न करा. तो कसा प्रयत्न करा? तुम्हाला तिथे जावं लागेल. चंद्रबाबू नायडू त्या ठिकाणी जाऊन बसायचा. आपल्या इकडे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर सोडून दिलं आणि त्या ठिकाणी ते चंद्रबाबू नायडूंनी ते घेतलं. पण तिथे आता ते अडचणीत जरी आली तरी यांना पाहिजे होतं बुट्टीबोरी, आणि बुट्टीबोरीने त्या ठिकाणी कारखाना करणं. सांगायचा मुद्दा असा की हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी किती अभ्यास पूर्ण केले पाहिजे. आता अभ्यास पूर्ण यांनी ह्या लोकांनी जे गेले त्यांनी विचार केला पाहिजे की तुमचं काही दिवसांतर काय होणार आहे. आम्ही तर तुम्हाला घेणार नाहीच, तुम्हाला स्पष्ट सांगतो, आम्ही घेणार नाही, कोणालाच घेणार नाही. टाळ्या वाजवा ना यार. घ्यायचं का त्यांना परत? हां, मला काल एकाने मला सांगितलं की ऐक तू म्हणे साहेब याला घेऊन टाका. तो बाळूच्या विरोधात उभं राहिल्यानंतर माझ्यासमोर फॉर्म भरतो, मी त्याला घेणार? हे पक्षाचे इथिक्स असतात. मी पक्षाचा माणूस आहे, पक्ष वाढवण्याचं काम करतो, शिवसेना नेता म्हणून मी काम करतो. मी असं कधी नाही करणार. आणि मग हे असं अशा लोकांना त्या ठिकाणी काय, म्हणून मी आमच्या यांना पण थोडंसं बोललो, म्हणलं कशाला तुम्ही त्या सत्तारच्या ह्याच्यात गेले. सत्तारच्या कार्यक्रमात तो मित्र म्हटलं तर काय झालं? मित्र म्हणून त्या घरी जाऊन नाही कार्यक्रमाला कशाला जायचं? आपले काही इथिक्स असतात पक्षाचे, ते पक्ष इथिक्स लोक काय म्हणतात, हां ते हे गेले ते गेले, मग आम्ही काय गेलो तर काय वाईट. आता कधी कोण कोण तिथे जातं, इकडे जातं, तिकडे जातं, आपल्या इथले मला माहीत आहे. आणि म्हणून मी ते मग कधी कधी बोलून घेतो. मग मला खैरेसाहेब रागवतात म्हणजे कशाला रागवतो? मी मोठा आहे ना, तुमचा मोठा भाऊ आहे ना. रागवतो म्हणजे तुम्ही पक्षाचं शिस्त बाळगायचं सोडून देताना काहीतरी करता. महानगरपालिकेचे प्रभाग होणार आहेत. आता प्रभाग होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. आता कोणी म्हणतं 3चा होईल, कोणती 4चा होईल. ह्या सरकारच्या मनात काय असेल ते होईल. आपल्याला तर सिंगलच पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता सिंगल नसेल तर आता 4चा होणार. तर 4चा म्हणजे 40,000 मतदारांकडे जावं लागेल. मी आपल्या जे इच्छुक उमेदवार त्यांना मी सांगेन, तुम्ही 40 उमेदवार जे आहेत 40 मतदारांकडे जाणार असेल तर तुम्ही कशाला काळजी करता? होईल ना सगळं. येऊन जाऊन ते पैसे देतात. अरे त्या माणसाने पैसे कुठून आणले याचा शोध घ्या ना. काही दिवसांतर कळेल ते यांनी पैसे कुठून आणले, काय होतं यांच्याकडे. कधी ना कधी तरी इन्क्वायरी होईल ना त्यांची. 2-4-5 वर्षांनी काय होत नाही, होईल इन्क्वायरी. आणि मग हे तुम्ही त्यांनी हे केलं म्हणून तुम्ही तिकडे करता. हे सगळं चुकीचं आहे. आपल्याला जनता आशीर्वाद देणार आहे. नगरसेवक म्हटलं किंवा जिल्हा परिषद मेंबर म्हटलं तर त्या ठिकाणी जनतेला हे पाहिजे की आपण या ठिकाणी आपल्याला मतदान कोणाला करायचं. हा कार्यकर्ता शिवसेनेचा आहे, ओरिजिनल बाळासाहेबांचा आहे, उद्धव साहेब नेतृत्वाखाली काम करतो, हा काम करेल हा विश्वास त्यांना आहे. लोकसभा विधानसभा वेगळ्या असतात, पण नगरसेवक हा म्हणजे मसिहा असतो. मसिहा काही झालं की फोन, लाईट गेले, पाणी नाही आलं, हे नाही आलं, काहीतरी वातावरण खराब झालं, नगरसेवक जात असतो. पण नगरसेवक हा आपला तिथे कोणत्या पक्षविक्षाने पाहत तिथे कोणी, तिथे नगरसेवक चांगला काम करतो ना त्यालाच पाहतात.
आणि म्हणून प्रभाग सिस्टीम आहे, त्या प्रभाग सिस्टीमला आपल्या सगळ्यांना लक्ष द्यावे लागेल. म्हणजे आपला जो वार्ड असेल त्याच्या आजूबाजूच्या 3-4 वार्डात सुद्धा फिरावं लागेल, हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आता मी तुम्हाला सांगतो की बहुतेक मेमध्ये त्या निवडणुका होतील. ह्या आधी झाल्या मुंबई महापालिकेबरोबर आपल्या महापालिकेच्या निवडणुका होतील, नंतर मग नगरपालिका पंचायत नगरपंचायत आणि नंतर मग मात्र पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती होतील. म्हणून आम्ही प्रत्येक माननीय काल उद्धव साहेबांनी आपल्याला एक आदेश दिला, जे आपण बूथ प्रमुख असतो तर बूथ प्रमुख तर आहेच आहे, परंतु त्या बूथ प्रमुखाबरोबर त्या ठिकाणी शिवदूत योजना केली. अनेकांचे नावं केलं, ते राजू आला का तो शिवदूत आहे इंगळे आहे का इंगळे, हे पा शिवदूत म्हणून तुम्ही जे ती मुंबईला गेले होते ना, त्या मुंबईला गेले होते त्याप्रमाणे आता आपल्याला प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 15 म्हणजे प्रत्येक बूथवर 15 लोक त्या ठिकाणी शिवदूत बसवावं लागतील, त्याची तयारी करावी लागेल. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आता 23 जानेवारीला माननीय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस आहे, जयंती आहे. आपण ते खूप मोठ्या उत्साहाने साजरी करणार. कदाचित अंबादास इथे थांबतील, पण मी त्या ठिकाणी आम्हाला मुंबईला जावं लागेल. मुंबईला खूप मोठा मेळावा त्या ठिकाणी ठेवला साहेबांनी. मी सकाळी त्या ठिकाणी इथले कार्यक्रम सकाळचे कार्यक्रम करून मी लगेच त्या ठिकाणी बाय रोड जाणार आणि नंतर मग तिकडनं आल्यानंतर तुम्हाला आत्ताच इथे मला फोन आला होता मिरलेकरांचा, साहेबांची तारीख आपल्याला मिळते आपलं शिवसेना भवनचं उद्घाटनाची. हे शिवसेना भवन तुमचं आहे, हे शिवसेना भवन तुमचं आहे. आणि तिथे सगळ्या मीटिंग्स मी दानवे साहेबांना सांगितलं की आपल्या सगळ्या मीटिंग इथं होऊ देत जा. चेलपेल झाली की त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली लोक पण पाहता यांचं काम सुरू झालं. आणि मग 2-3 दिवसानंतर ती साहेबांच्या जन्मदिवसाच्या नंतर 2-3 दिवसानंतर ती तारीख मिळते. आता मिरलेकरांचा फोन आला होता, त्यांची आणि साहेबांची आता मातोश्रीत बैठक झाली. त्यांनी सांगितलं मला ठीक आहे, जेही काम असेल ते पूर्ण होत आले, सगळं काम सगळं लिगल आहे, सगळं लिगल, इलिगल काहीच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आता खाली दुकानं सुद्धा त्या ठिकाणी सुरू व्हायला लागलेत. आणि म्हणून त्या ठिकाणी सेना भवनात आपण त्या ठिकाणी सगळ्या मीटिंग घेतल्या पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. एक तर आता हे भाजपचं एक चाललं ठिकठिकाणी लगे कार्यक्रम नोंदणी, मग कोणाची नोंदणी करणार, मग ऑनलाईन करणार, मग कोणी रस्त्याने चालणार असेल त्याला पण आणणार. आपलं तसं नाही, आपण घरोघर तर जाणार आहोत, आपण रोडवर त्या ठिकाणी आपण पेंडल टाकून पण बसणार आहोत. फक्त बसणार नाही, तिथे त्या ठिकाणी सांगणार घरोघर जाऊन, त्या जसं आपण मतदानाच्या वेळेस करतो ना तसं त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. आणि ती नोंदणीचं सुद्धा 23 तारखेला सुरुवात होते. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगायचं की आज शिक्षक सेनेचे दत्ता पवार इथं आहेत, आपण त्यांची मदत घेऊ. भारतीय कामगार सेनेचे आमचे स्वतः त्या ठिकाणी प्रभाकर मते आहेत, त्यांची मदत घेऊ. त्याचप्रमाणे कृष्णा पाटील हे आपले बँक कारखान्याचे अध्यक्ष आहे, दुसरे कारखान्याचे अध्यक्ष, त्यांची मदत घेऊ बरं का. हो, त्यांची पण मदत घेऊ, सचिनची. ते म्हणे मी पण काही ना काही मदत करत राहीन. आता मी तुला सांगतो दत्ता, सगळे एकत्र घ्या. आता आम्ही मी अंबादास दानवे एकत्र आलो की नाही, तुम्ही पण एकत्र या. मनोजला बरोबर घ्या. पण आज तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, 1 नंबरची सीट एकनिष्ठ माणूस त्या ठिकाणी उदय भाऊ होते. आपले काही चांदाळ चौकडी तिथे त्या ठिकाणी आहे, काल ते गेले त्या शिंदे गटाबरोबर. यांना इतकं पटकून सांगत होतो मी कन्नडला किती दौरे केले. मला उदय भाऊला कसं निवडून आणायचं बाबा, एकनिष्ठ माणूस, समोर नोटा आलेल्या त्यांनी ठुकरून दिल्या. तुम्हाला काय अभिमान पाहिजे, तुम्हाला या माणसाचं कौतुक केलं पाहिजे की यांनी पैसे नाकारले. पण त्यांनी जे काही राजकारण सुरू केलं ना, ते राजकारण सुरू करण्यामुळे त्या ठिकाणी आमच्या उदय भाऊचा पराभव झाला. आणि या लोकांना कधी मी माफ तर करणार नाही, त्यांना परमेश्वर माफ नाही करणार. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आपल्या सर्वांना की आपल्याला या सगळ्या गोष्टीतून करत असताना मी या ठिकाणी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो, अगदी तुमच्यासमोर दंडवत करतो. काही जरी झालं तरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काय परवा दिवशी आमचे सगळे पदाधिकारी होते त्यांच्यासमोर सगळं सांगितलं. आणि त्यामुळे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळलं की साहेबांचं मन किती आहे, कसं आहे. साहेबांनी सांगितलं मी काय कमी केलं का, मला या लोकांनी किती त्रास दिला,
रश्मीवहिनीच्या बाबतीत काही टीकाटिप्पणी केली, आदित्य ठाकरेंच्या टीकाटिप्पणी केली, खूप त्रास दिला त्यांनी. आज एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी सगळे खाते दिल्यानंतर कधी जरी साहेबांनी हिशोब घेतला का नाही घेतला, म्हणून त्यांनी मजा करत गेला. तो मजा केला, तेच पैसे आता वाटायला लागले. म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळाले ना, हे विसरलात का तुम्ही? तेच पैसे तुम्ही वाटले ना, म्हणजे उद्धव साहेबांच्यामुळेच वाटले की नाही? मग हे असताना सुद्धा अशा परिस्थितीत त्या ठिकाणी हे लोक आहे. आज काय तो बोलणार आहे, काय समजतं काय? तर एका महिलेवर त्या ठिकाणी मारहाण करतो, भाऊजाईवर, तरी लोक तिकडे मतदान करतात. पैसा 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 काय करणार? पैसा 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 काय आयुष्यावर पुरतो का? पण तुम्ही नीती कशी खराब केली या लोकांनी, बाकीचे ज्यांनी यांना मतदान केलं ते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिकेला लक्ष द्या. मी या ठिकाणी सर्व जे उमेदवार होते त्यांना हे सांगेल, तुम्ही आता काम करत राहा, कामं करा. पश्चिममध्ये राजू तू काम कर, फिर सगळीकडे, मी तुला सपोर्ट करेल. आणि तिथून त्या ठिकाणी आपले कसे नगरसेवक निवडून आणायचे ती प्लॅनिंग करायची आपल्याला. मी तर म्हणेल की त्या ठिकाणी वैजापूरचं संपूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही आमचे डॉक्टर साहेब बरोबर फर्स्ट क्लास करतात. अध्यक्षच होते, अध्यक्ष आहे पण आता, पण आम्हाला काही चिंता नाही तिकडची. पण कन्नड आहे, गंगापूर आहे, वैजापूर आहे, हे आहेत सिल्लोड आहे, सोयगाव आहे, या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी आपल्याला लढवा लागतील. आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी कामाला. मला तुम्ही कधी कुठेही बोला किती मी यायला तयार आहे, कधी मी थकत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद, बाळासाहेबांचा असा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद आहे. पण मी माझ्या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी मी काही करायला तयार आहे. जरी समजा ठीक आहे 73 जरी झालो असेल, माणूस थकत नाही कधी. शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद मला 80 वर्षापर्यंतचा होता, 80 वर्षापर्यंतचा होता. तुम्ही रवीला विचारा, रवीला त्यांच्या समोर काही हिंदुजा बंधू आले होते. हिंदुजा बंधूंच्या वेळेस त्यावेळेस हे हमारे चंद्रकांत खैरे, कितना आहे एज कितना आहे खैरे साहेब का? बोले 59. अरे 60 लागली ना तुला? नाही म्हणा 59 60. तर मग रवी म्हणतो की एखाद्या 60 लागले तर रिटायरमेंट होते. अरे कसलं रिटायरमेंट? 80 वर्षापर्यंत लोक टिकतात. हात तिथे असंच असतील म्हणे. हा आशीर्वाद दिलेला त्यांनी. परंतु मला या ठिकाणी सांगायचं, मी युवासेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल, आपल्या तुमच्या आपसातलं काय असेल तर मिळून टाका. साहेब मला नेहमी म्हणता की युवांना प्राधान्य द्या, प्राधान्य द्या. तुम्ही प्राधान्य द्या. त्यांना त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं तर त्या ठिकाणी आता, कारण हेच कार्यकर्ते त्या ठिकाणी बूथवर जाऊ शकतात. आता सिनियर सिटीजन, सिनियर आपल्या शिवसैनिक ते इतके कुठं जातील? हे जातील. पण माझी हात जोडून त्यांना विनंती आहे, मुलगा जरी असला त्यांना हात जोडून विनंती करतो की आता कामाला लागा, तुम्ही कामाला लागा. माझ्या महिला आघाडीच्या माझ्या सगळ्या भगिनींना मी विनंती करेन, ताई तुम्ही सगळ्या औलवरताई, तुम्ही सगळ्या ते रेणुका वगैरे सगळ्या इथे बसलेल्या सगळ्या मंत्रीताई वगैरे सगळे, आपण सुद्धा सगळ्या महिला घरोघर फिरा. आणि फिरला मी तुमचा अभिमान, मला तुमचा अभिमान काय? ज्या छाकट्या महिला गेल्या त्या गेल्या तिकडे, ते कशा करता गेल्या ते तुम्हाला माहीत असेल. इकडे काही मिळत नाही, तिकडे गेले असतील. आता मी गरीब आहे, आता माझ्याकडे सध्या पैसे नाही. 5 वर्ष मी काहीच नव्हतं तरी मी खर्च केले. मी कुठून आणेल पैसा? म्हणून मी पैसा कुठून आणणार? पण ते सगळं फक्त पैशासाठी हे गेलेले आहे. आणि म्हणून ते मला दुःख झालं की सर पैशासाठी लोक गेलं आणि आपण काय कमी केलं यांना? यांना काय नाही दिलं यांना. आज ठीक आहे माझ्याकडे काही पैसे नसतील म्हणून तिकडे पळायला तुम्ही, पण ते पण नाही. म्हणून माझी त्या ठिकाणी विनंती तुम्हाला अशी आहे, तुम्ही मोठे व्हा. तुम्ही जिल्हा परिषदमध्ये आता पगारिता इथं आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्या ठिकाणी आम्ही वाणी साहेबांनी त्यांना केलं होतं. ओबीसीची जागा, आपल्या ओपनची जागा असताना त्या बाईला त्या ठिकाणी आपण प्राधान्य दिलं. शिवसेना जातपात मानत नाही. मी तुम्हाला सांगतो, जातपात मानू नका. जातपात मानली तर तुमच्या इथेच त्या ठिकाणी अधपतन होतं. अरे तो असं चालतो, तो लॉबीचं राजकारण करतो, तो असं करतो, तो तसं करतो, म्हणून ते कधीच करू नका. आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व धर्मांना एकत्र करा. आज कोण साधू संतांच्या बरोबर कोण असतं? मी असतो. हे कुठं असतात का? आता मला तुम्ही सांगा की आता निवडणुका संपल्या, आता एकही माणूस त्या साधू संतांकडे जाणार नाही. रामगिरी महाराज, आता मी रामगिरी महाराज कधी कुठं भेटले मी सांगेल त्यांना, आता तुमच्याकडे येतील का पाहे? तुम्ही फक्त काहीतरी भांडणं लावण्याचं काम करून ते यांनी तुम्हाला स्क्रिप्ट दिली, तुम्ही म्हटलं बरोबर नाही असं. आज आपण जर सत्तेवर असेल तर आपल्याला सर्व धर्मीय एकत्र आहे हे करावं लागतं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो, 5 वर्ष काही दंगल तरी झाली का?
माननीय मनोज जोशी सर, माननीय मुंडे साहेबांच्या कार्यकाळात तर मी कधी काही होऊ दिलं नाही. मध्ये हे आम्ही राज्य चालवलं ना, मग राज्य चालवलं. मग आता तुम्ही त्या ठिकाणी फक्त भांडणं तणणं लावालाव्या रोज वर्तमान TV पाहून तुम्ही कंटाळत असाल, तुमच्या घरचे कंटाळत असतील. पण हे सगळं जर असेल तर मी या ठिकाणी सांगतो की आता बिलकुल तुम्ही त्या ठिकाणी म्हणून जास्त आता काही ते इथं कार्यक्रम आहे त्यांचा म्हणून आपण घेतला होता तो वेळ. परंतु मी अगदी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो, मी इथे तुम्हाला दंडवत करतो, दंडवत, की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा त्या उद्धवजींकडे पाहायचं आपल्याला. ते किती कळकळून त्या ठिकाणी बोलले का परवाशी. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका, आपण सर्वजण एकत्र आहोत, जोरदारपणे काम करू. माझं काही चुकलं तर जसं तू राजू बोलला तसं मला बोलू शकतो तू. माझं काही चुकलं असेल तर कोणी पण अण्णा तुम्ही पण मला काही असं बोललं तर काय हरकत नाही, मी रागवत नाही. मी थोडंसं रागवतो राजू, पाठवून हात फिरवतो, समजून घे. म्हणून माझी विनंती अशी तुम्हाला की आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी थांबा जाऊ नका, जरा एक मिनिट थांबा. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्र राहा हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो. परत एकदा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जबरदस्तपणे महानगरपालिका निवडून, जिल्हा परिषद निवडून. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विजय असो, माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्व शिवसैनिकांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर कृष्णा पाटील डोणगावकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे.